शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे आणि या पुत्रदा एकादशीला मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे। तुम्हाला थोडंसं कणिक घ्यायचं आहे, यामध्ये हळद टाकून तुम्हाला 5 कणकेचे दिवे बनवायचे आहे। यामध्ये तुम्हाला जोड वात घालायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप तुम्हाला टाकायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कलव्याचा धागा घ्यायचा आहे आणि 5 अखंड लवंगा घ्यायचे आहे। हे दिवे एका ताटलीमध्ये घ्यायचे आहे आणि हे दिवे घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे। तुळशीसमोर हे दिवे प्रज्वलित करायचे आहे। दिव्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर तुळशीपाशी तुम्हाला बसून तुम्हाला कलव्याचा धागा घ्यायचा, एक लवंग घ्यायची, या लवंगाला या कलव्याच्या धाग्याने एक गाठ मारायची आहे। असं तुम्हाला 5 लवंगा घेऊन 5 गाठी या कलव्याच्या धाग्याला बांधायच्या आहेत आणि तुम्हाला हे करत असताना एक गाठ बांधल्यावर ओम नमो भगवते वासुदेवाय, पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा एक गाठ बांधायची, तेव्हा पण ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला असं म्हणायचं आहे आणि ही लवंगाची माळ तुम्हाला तुळशीसमोर ठेवायची आहे आणि तुळशी मातेसमोर तुम्हाला मुलांसाठी प्रार्थना करायची आहे। तुमच्या मुलांच्या ज्या पण इच्छा असतील, अडचणी असतील त्या दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी जेव्हा तुम्ही तुळशीला जल अर्पण करायला जाल त्यावेळेस तुम्हाला ही माळ, कलव्याची जी माळ आहे ती माळ तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधून द्यायची आहे आणि पुन्हा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे।